अशी मार्केटमधली कुठली स्कीम नाही आहे की जी तुम्हाला क्विक आणि विदिन इयर श्रीमंत करू शकते. कुठलीच सिस्टीम नाही आहे. एक तर नॉलेज किंवा टाइम, ह्या दोन्ही गोष्टी ज्यावेळी तुम्ही वापराल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला तो पैसा तुमच्या पैशाला कामाला लावून तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो. बरोबर. म्हणजे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती फायदेशीर ठरू शकते, पण त्याच्यासाठी प्रॉपर गायडन्स असणं गरजेचं आहे. राईट. गायडन्स, नॉलेज आणि टाइम. हम्म. तुमचा होरायझन जर 5 वर्षापेक्षा जास्त आहे ना, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, कुठला इन्व्हेस्टर आजच्या तारखेला थांबायला तयार नाही इतका. त्याला क्विक ग्रॅटिफिकेशन हवं आहे. म्हणजे मी आज पैसा टाकला आणि उद्याच्याला मी करोडपती झालो पाहिजे, पण हे होत नाही. म्हणजे बरेच लोक त्या जाळ्यात अडकतात आणि गरीब तर होतात, पण त्यापेक्षा जास्त महत्वाचं काय होतं की ते जास्तीत जास्त कर्ज निर्माण करतात आणि तीच गोष्ट त्यांना अगदी सुसाइडल पर्यंत घेऊन जाते. आता माझे असे बरेच काही असे क्लायंट आहेत की ज्यांनी सुसाईड पण केलेले आहेत, की जे गायडन्स मध्ये नव्हते आणि त्यांना हे माहितीच नव्हतं की नक्की करायचं काय अशा कंडिशन मध्ये, आणि त्यांनी सुसाईड केले. म्हणजे बऱ्याच वेळा मी त्यांना गायडन्स दिला, असं करा तसं करा, पण जे क्लिअर पाथ आहे, नॉलेज आहे, हे नसल्यामुळे काय होतं की त्यांना हे डिसिजन घेण्यासाठी एक मानसिकता निर्माण होते. आणि शेअर मार्केट हे केवळ मानसिकता आहे. म्हणजे ज्याला म्हणतात ना की बरेच असे बुक्स पण आहेत, सायकोलॉजी ऑफ मनी, या सगळ्या गोष्टी काय सांगतायत की इन्व्हेस्टरचा जो माइंडसेट आहे हा जोपर्यंत फर्म होत नाही की मला जो पैसा बनवायचा आहे हा बनवण्यासाठी एक निश्चित कालावधी लागणार आहे आणि त्या कालावधीनंतरच तो पैसा गरजेचा आहे. मी आत्ता जर श्रीमंत होऊन करणार काय आहे, पुढं काय आहे माझ्याकडे काम, राईट. माझ्याकडे आज करोड रुपये आले, 1 करोड आले, 2 करोड आले, 10 करोड आले, पुढं करणार काय त्या पैशांचं, उडवणार आहे, राईट. म्हणजे बेसिकली काय आहे की मनी सायकोलॉजी जो आहे ना हा क्लिअर पिक्चर लोकांसमोर नाही. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये बरीच लोक, म्हणजे मी असं म्हणेन 99% लोक श्रीमंत बनवू शकत नाही.